भगवंताला कळालं की नाही सुदाम आला. तेच भगवंत पळत 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 जाताय सुदाम देवांकडे. सुदामाला कडाडून मिठी मारताय. गोपाल कृष्ण भगवान सुदाम देवाला कडाडून मिठी मारताय. सुदामा तो आला. अरे किती दिवसापासून हुरूर लागली होती रे तुला पाहायची. किती दिवसापासून हुरूर लागली तुला पाहायची. तू आला सुदामजी. आत येतात राजमहालामध्ये प्रवेश करतात. राजमहालामध्ये 2 सिंहासन टाकलेले आहेत. उच्च सिंहासनावरती भगवंत सुदामाला बसवतात. भगवंताच्या नगरीमध्ये यथोचित स्वागत सुदामने झालेलं आहे. भगवंताला काही भरून येत आहे. सुदामने काही भरून येत आहे. सुदामने सांगतात की बाबा आलास ना तू भेटीला माझ्या. सुदामजीकडे एक फुलांची पोटली होती. सुदामजीकडे लपून ठेवत. भगवंताने ते पाहिलं. भगवंत म्हणाले बाबा तुझ्याकडे काय आहे. तुझ्याकडे काय आहे सांग. सुदामदेवाने सांगितलं देवा काहीच नाही माझ्याकडे. कुठे काय दिसतं का तुला. नाही सुदामा तू काहीतरी लपवतोय. तुझ्याकडे काहीतरी आहे. नाही बसा बसा चुप बसा चुप बसा. राहू दे राहू दे राहू दे राहू दे. तू काहीतरी लपवतोय. तुझ्याकडे काहीतरी आहे. सुदामदेवाला सांगितलं नाही देवा काही नाही. सुदामदेव आपली पोटली लपवताय. भगवंताला दाखवत नाही. तोच भगवंताने तशीच ती पोटली जी आहे तसंच ते गाठोड आहे सुदामदेवांकडून हिसकावून घेतलं. सुदामदेवांकडून हिसकावून घेतल्याच्या नंतर सगळे पोहे गळून खाली पडून गेले. सांडणारे पोहे सगळे पोहे खाली गळून पडून गेले. फक्त 3 दाणे राहिले पोह्यांच्या हातामध्ये. भगवंत 3 पोहे 3 दाणे भगवंताच्या हातामध्ये. भगवंताने पहिला दाणा खाल्ला. दुसरा दाणा खाल्ला. पहिला दाणा खाल्ला ढेकर गेला. दुसरा दाणा खाल्ला ढेकर गेला. तर तिसरा दाणा भगवंत उचलणार तोंडामध्ये टाकणार. रुक्मिणी आई साहेब त्या ठिकाणी पळत आल्या आणि रुक्मिणी आई साहेब पळत आल्यानंतर भगवंताचा हात धरला आणि भगवंताला ते खाऊ दिले. का देवाने सांगितलं की अगं रुक्मिणी एवढं भक्तिभावाने एवढं प्रेमाने त्याने पोहे आणले मला. तुम्हाला खाऊ का दिले नाही. रुक्मिणीने सांगितलं की नंतर सांगेल देवा. त्यानंतर सुदामाजींचं भगवंताच्या नगरीमध्ये अतिशय यथोगत स्वागत झालं. आणि मग सुदामजी परत आपल्या घराकडे जाणार. घराकडे जाणार तोच त्यांना सांगितलं. एक रथ झोपला. त्या रथामध्ये सुदामजींना बसवलं आणि सुदामजींना बसवल्याच्या नंतर रथावरती एक सारथ्य करायला एक व्यक्ती होता. सोन्याचा रथ होता सुदामजीला बसायला. त्या रथामध्ये बसवलं. तसा रथ सुदामजींच्या घराकडे जायला निघाला. घराकडे जात असताना रथ एका ठिकाणी थांबला आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर भगवान सुदामदेव जे होते तर सुदामदेव सांगायला लागले बाबा या ठिकाणी रथ का थांबवला रे. या ठिकाणी काय आहे. तर सारथ्याने सांगितलं. जो रथ हाणायला होता त्याने सांगितलं की बाबा आम्हाला हा पत्ता दिलाय आणि या ठिकाणी आम्हाला तुला आणून सोडायचं सांगितलं. सुदामाने सांगितलं देवाला काही झालंय. देवाला असा चुकीचा पत्ता का दिला. चुकीचा नाही आम्हाला इथपर्यंत आणायला सांगितलं. आम्ही इथे थांबवणार. आम्ही इथेच थांबणार. रथ त्या ठिकाणी थांबला. सुदामजी खाली उतरले.
रथ रिटर्न गेला, रथ वापस गेला आणि मग नंतर जी सुदामाची पत्नी होती सुशीला नावाची, ती सुशीला आणि भगवंत तिथं सुदामाची दोन्ही मुलं धावत आले. त्यांचं कुठेतरी वेगळंच रूपांतर झालेलं होतं. जी सुशीला होती तिच्या अंगावरती